शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आमदार संजय गायकवाड यांची फोनवरून शिवीगाळ करत धमकी। पानसरेंचं काय झालं माहिती आहे ना, गायकवाडांचं धमकीवजा वक्तव्य। 2029 ला बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते, आमदार रोहित पवारांचा मोठा दावा। तर 2029 ला आपण निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा, जय पवारांचं सूचक विधान। टॅक्सी आणि रिक्षा चालकांवरील मराठी सक्तीला वकील गुणरत्न सदावर्ते यांचा विरोध। भाईंदरमधल्या रिक्षा चालकांची भेट घेत प्रताप सरनाईकांच्या भूमिकेचा विरोध। मराठी सक्ती विरोधात आंदोलनाचाही इशारा। कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष पुन्हा समोर। कर्नाटक स्टेट बोर्डच्या 10वीच्या ऑनलाईन साईटवर निकालातून मराठी हा शब्द वगळला। मराठी शब्द जाणीवपूर्वक वगळल्याची मराठी भाषिकांची तक्रार। भोंदू खरातचं प्रकरण ताजं असताना नाशिकमध्ये आणखी एक प्रकरण उघडकीस। भोंदू महेश गिरी उर्फ महेश काकडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल। दैवी विधीच्या नावाखाली लॉजवर नेत अत्याचार। भोंदू खरात प्रकरणात ईडीची शिर्डीत कारवाई। शिर्डीमध्ये तारांकित हॉटेल मेरीगोल्डच्या मालकाची गेल्या 10 तासांपासून ईडीची चौकशी। खरात शिर्डीत आल्यानंतर याच हॉटेलमध्ये मुक्कामी राहत असल्याची माहिती। भोंदू खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 5व्या गुन्ह्यात खरातला 6 मे पर्यंत कोठडी। 6व्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळावा यासाठी एसआयटीकडून अर्ज दाखल। नाशिकच्या सप्तशृंगी गडावरती मंदिराच्या नक्षीकामात सुमारे 22 किलो चांदीची तफावत। 22 किलो चांदीचा अपहार झाल्याचा संशय। जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात शिवशाही बसला आग। सॅटिस पुलावरच्या बस स्टँड जवळच्या शिवशाहीनं घेतला पेट। 15-20 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 57% अधिक मतदान। 2 लाखांपेक्षा जास्त मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 55% अधिक मतदान। भाजपच्या अक्षय कर्डिलेंसह 7 जण निवडणुकीच्या रिंगणात। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 91.51% तर तामिळनाडूत 84.51% मतदान। दिग्गज नेते आणि अभिनेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मतदानादरम्यान राडा। टीएमसी आणि आम जनता उन्नयन पार्टीच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की। पोलिसांचा लाठीचार्ज। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणची मोठी कारवाई। इराणच्या नौदलानं होर्मुझमधून जाणारी मालवाहू जहाजं रोखली। इराणकडून थरारक व्हिडिओ पोस्ट।